शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादात आता राजकीय वातावरण अधिक तापलं आहे। कार्यक्रम रद्द केल्याच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांच्यावर टीका केली आहे। आज प्रकाश आंबी आणि त्या कम्युनिस्ट लोकांनी माझ्या घरावर मोर्चा काढून पुस्तक वाचण्याची घोषणा केली होती। मी तर आधी पण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख जर करत असतील तर माझ्या घरात पण पुस्तक वाचण्यावर मला काही अडचण नाही। परंतु आम्ही इथे कार्यक्रम आयोजित केला होता, शिवरायांचं पूजन आणि महाआरती, पोलिसांनी आमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली। आम्ही पोलिसांचा कायद्याचा सन्मान आम्ही केला, आम्ही आमचा कार्यक्रम रद्द केला। त्यांचा पण कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली। परंतु असं असताना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळाय करता, जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं, 20 लाख प्रती त्याच्या विकल्या, एवढ्या सगळ्या केल्यानंतर तुम्हाला आता इथून पुस्तक वाचायची आवश्यकता काय? आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचायला जर ते येतील तर आम्ही पुस्तक वाचायला म्हणजे ऐकायला आम्ही जाणार, आम्ही समोर खाली बसणार, आम्ही विनयशीलतेने आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही ऐकणार। आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार। पण जर का एकेरी भाषेत आमच्या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जर केला, मग मात्र त्या ठिकाणी जर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी सगळी त्या आयोजकाची किंवा त्या पुस्तक वाचणाऱ्याची राहील।